आपल्याला पाहायला मिळाले, जे आपल्याच विभागातील खरं तर दोन संघ आहेत. एका बाजूला समाधान सोमनाथ सोनावणे यांचा संघ, जिथे मात्र लीड करतील समाधान प्रक्षाले, आणि त्यांच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळते ती ऋषिकेश पानसरे आणि त्यांची संपूर्ण टीम अपा स्ट्रायकर्स CBD. दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला खरं तर साईराज पंडित, ज्याच्याकडे क्रिकेटचा मी म्हणेन जबरदस्त फॉर्म आहे, आणि या मॅचमध्ये त्याचं खरं तर मी म्हणेन फलंदाजीचं कौशल्य हे आपणास जरूर पाहावयास मिळेल. त्याच्या समवेत आलाय तो आदित्य पवार, टेक्निकली साऊंड बॅट्समन. पहिला बॉल, हाऊ इज दॅट इज द अपील, इम्पॅक्ट आउट ऑफ द लाईन होता, अर्थातच पिचिंग आउट ऑफ द ऑफ स्टिक. पंचांचा इशारा आलाय, लेग स्टिक, अर्थातच पायांवरचा हा बॉल, लेग बायचा इशारा. पंच खरं तर शिवम शुक्ला. सोमनाथ सोनावणे बॉलिंग ट्रॅकवर एक पॅकेज प्लेयर, एक अष्टपैलू, एक परिपक्व असा खेळाडू, ज्याच्याकडे फलंदाजी, गोलंदाजी, विकेट कीपर अँड फिल्डिंग स्किल आहे, आणि जो नेतृत्व सुद्धा फार छान करतोय तो सोमनाथ. बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेट. हा बॉल लॉफ्ट केला, मिस टायमिंग स्ट्रोक, फिल्डर नाही येत, नो मॅन्स रिझन मध्ये बॉल लँड होऊन जाईल, तो डीप काऊ करणं रिझन मध्ये. वन बाउन्स खरं तर क्षेत्ररक्षक टिपतील जोपर्यंत बॉल तोपर्यंत मात्र धावा कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. 2 मोर ॲडेड इनटू द टोटल. एकूण धावसंख्येचा ओघ वाढत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आदित्य गेट्स ऑफ द मार्क विथ डबल. अजूनही धावफलकाचं दार उघडायचंय त्या साईराज पंडितला. बॅटिंग करणारी टीम आपल्याला पाहायला मिळतीये ती अप्पा स्ट्रायकर्स CBD, प्रशांतजी तडाके यांचा संघ. पुढ्यात टाकलाय बॉल हवेमध्ये, देर इज अ चान्स. किशोर आहेत, झेल टिपला जाईल. किशोर इज वन ऑफ द फायनेस्ट फिल्डर. किशोर इज क्लेवर गाय. किशोर हॅज अ सेफ मोस्ट हँड्स, आणि झेल त्याने टिपलाय. किशोर शिंदे यानं टिपलेला हा झेल, आणि फलंदाज क्रमांक पहिला बाद झालाय. बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतील आदित्य पवार AP, बॅक टू डगआउट. नाव कोणत्या फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये धाडायचं त्यासाठी छोटी टीम मीटिंग आपल्याला पाहायला मिळाली, आणि मात्र नक्कीच इथे फलंदाजी क्रममध्ये थोडासा फेरबदल आपल्याला पाहायला मिळाला. आणि ज्या खेळाडूला खरं तर उद्योन्मुख खेळाडू म्हणून CPL 2025 या स्पर्धेमध्ये नामांकन मिळालं, तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळतील उदय अहिरे, उदय आवरे. ना आमची कशी गाववाल्यांची सोपं नावं असतात, पाटील, भोईर, तांडेल, कडू, म्हात्रे. बरोबर ना चंदने सर? बॅटिंग स्किल, बॉलिंग स्किल आणि फिल्डिंगचे ॲथलेटिसिझम ज्या खेळाडूकडे तो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळाला. उदय फुलटॉस हलवार पद्धतीने खेळून काढलाय. गॅप शॉट सिलेक्शन, बॉल पुढे जाईल आणि ते प्रयत्न होईल, परंतु त्यांच्या प्रयत्नांना अपयश येतंय. पंच शिवम शुक्ला यांचा इशारा आला. इट्स अ 4 रन कॉल. 4 रन संख्या पुढे जाईल, पोहोचेल ती 7 या आकड्यावर. 7 for 1. सोमनाथ पुढे आले, फलंदाज खरं तर इथे उदय पुन्हा एकदा अलॉंग द ग्रास. हा बॉल खरं तर ग्राउंड स्ट्रोकच्या साह्यानं खेळून काढलाय. सतीश आपल्याला पाहायला मिळाला ऑन साईडला, एकमेव बाउंड्री रायडर. एका बाजूला किशोर शिंदे, एका बाजूला सतीश, असे दोन सीमारक्षक आपल्याला पाहायला मिळतात. व्ही शेप मध्ये, लॉंग ऑफ लॉंग ऑन मध्ये. अंतर्वर्तुळामध्ये बालू प्रक्षाले, शॉर्ट मिड विकेट रिझन मध्ये, शॉर्ट थर्ड मॅन मध्ये समाधान. बॉल हवेमध्ये यावेळेला आपण जरूर पाहतोय, बॉल गेलाय सरळ, अगदी आपण पाहताय सुजित आहे झेल खाली आणि झेल टिपला जाईल. हो,
हातांची ओंजल, त्यांचं टायमिंग त्यांना जुळवलं आणि सोमनाथ सोनावणे या गोलंदाजाला मिळते आणखीन यश. यशाचा भागीदार अजून एक खेळाडू सुजित आपल्याला पाहायला मिळाला ॲज अ आउटस्टँडिंग बाउंड्री रायडर. झेल टिपला गेलाय आणि फलंदाज क्रमांक 2 उदय बॅक टू डग आउट. नऊ. साईराज पंडित त्याच्या बॅटमधून अजून एक हॉरिझॉन्टल बॅटेड स्ट्रोक, आडव्या पट्ट्यानं बॉलला धाडलंय, डीप मिड विकेट क्लिअर करेल आणि येईल अजून एक शैलीदार. साईराज पंडित पेटंट त्याचा ऑन साइड फेवरेट आहे आणि ऑन साइडलाच लगावलाय त्यानं हा अजून एक चौकार. अप्पा स्ट्रायकर्स या टीमसाठी रणसंख्या डबल डिजिट मध्ये 13 या आकड्यावर आपल्याला पाहायला मिळतीये. 2 बाद 13 उदय बाद झाले आदित्य. 2 मोठे फलंदाज बाद झाल्यानंतर संघाची जबाबदारी या 2 शैलीदार फलंदाजांकडे आपल्याला पाहायला मिळतीये. प्रमोशन मिळालं अनिकेत शिंदेला, जो एक शैलीदार गोलंदाज आहे. NMPL स्पर्धेमध्ये त्यानं चांगली गोलंदाजी केली आहे, परंतु या मॅच मध्ये त्याला आता फलंदाजी करायची आहे. सुजित आहेत यावेळेला स्वीप केला, बॉल रिव्हर्स स्वीप केलाय आणि बॉल डी बॅकवर्ड पॉइंट रिजन मधनं पुन्हा एकदा सीमारेषा पार जाईल. सहजतेनं ही फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. पंचांचा पुन्हा इशारा आलाय की हा असणार आहे अजून एक शैलीदार चौकार. 4-4 अशी धावसंख्या पुढे गेली आहे. 17 या आकड्यावर आपल्याला पाहायला मिळते. बेधुंद फलंदाजी, सेन्सिबल बॅटिंग, ब्युटिफुल पीस ऑफ बॅटिंग. जिथे आपल्याला चेंडू आहे तिथेच ही फलंदाजी आपल्याला पाहायला मिळतीये. शक्ती आहे त्या शक्तीचं प्रदर्शन. जिथे ताकद नव्हे तर टायमिंगनं जुळवायचे आहेत फटके, तिथे त्या टायमिंगनं मात्र क्लास दाखवतोय साईराज पंडित. अजून एक शैलीदार फटका, वाव, परंतु इथे झेल टिपला गेलाय. सोमनाथ होते वन ऑफ द फायनेस्ट आउटफिल्डर, त्यानं टिपलेला हा झेल आणि साईराज पंडित थोडेसे नाराज. 2 चौकार आले, घाई झाली आणि घाई झाल्यानंतर मात्र तो बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. रन संख्या 17. ऋषिकेश पानसरे इज बॅक ऑन स्ट्राईक इन ॲट नंबर 5. मागच्या मॅच मध्ये त्याच्या बॅटमधनं आलेल्या त्या धावा आणि त्या धावांचा एक कॉन्फिडन्स घेऊन मैदानाच्या आतमध्ये तो उतरलाय. स्ट्रायकर एंडवर ऋषी इम्प्रोवाइज, यावेळेला प्रीमेडिएटेड स्ट्रोक, बॉल सरळ सोडून दिला, येईल हा व्हाईट बॉल. प्रीमेडिएटेड स्वीप, रिव्हर्स करायचा प्रयत्न, फटका फसलाय, येईल हा डॉट बॉल.
सुजित बॉलिंग ट्रॅकवर यावेळेला इम्प्रोवाइज केलं, ऑफ साईडला ड्राईव्ह केलं, बॉल हवेमध्ये आहेत. किशोर चूक होईल, झेलो होईल, ड्रॉप मिळेल संधी आणि धाव मिळेल 1. रणसंख्या होईल ती 19. ऋषीला संधी मिळाली, इज ऑन नॉन स्ट्रायकर आणि सुजित बॉलिंग ट्रॅक ओद विकेट. अनिकेत आहेत पहिल्याच बॉलवर, पुन्हा एकदा अगदी वेगानं बॉलला फरार करायचं होतं. शिवम पुन्हा एकदा इशारा करतील, हा आहे वाईट बॉल. धावसंख्येचा ओघ वाढत चाललाय, वाईट चेंडू फेकले जात आहेत. सुजित अंडर प्रेशर गोलंदाजी करत असताना इथे झेल निसटला किशोरकडनं, तिथे चूक झाली. परंतु इथे यावेळेला काय घडेल मॅच मध्ये, अनिकेत एक फ्लोटर बॅटर म्हणून त्याला पाठवलं. ऋषी एक हार्ड हिटर, पॉवर हिटर बॅट्समन आहे. दोन्ही फलंदाजांकडे 6 हिटिंग ॲबिलिटी आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला टेम्परमेंट दाखवावा लागेल. चांगला चेंडू, त्याला तुम्हाला सन्मान द्यावा लागेल. इथेही आपण पाहतोय आउटसाइड द ऑफ स्टिक शॉट ऑफ अ गुड लेंथ बॉल होता. एज लागलाय, पंचांचा इशारा आलाय की इट्स ओव्हर आणि 2 षटकांचा खेळ झाला. रणसंख्या आपल्याला पाहायला मिळेल ती फक्त 20. There is a change in the bowling attack. 3rd over in progress. वैयक्तिक दुसरा आणि सांघिक तिसरं षटक सोमनाथ आलेत. यावेळेला सुजित आहेत, पुण्याच्या दुसरा झेल टिपला जाईल. बिग विकेट, मोठा मासा गळायला लागलाय. And it's a golden moment in the match for team RCC CBD and the bowler Somnath Sonavne. रोहित गेलेत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. उजव्या हाताचे फलंदाज ऋषी रिप्लेस केले. डावखुऱ्या हाताचे फलंदाज रोहित थटे. रोहित आणि अनिकेत असे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहणी करत असताना फिल्डिंगचं सेटअप आपण पाहूया. ऑन साईडला 3, ऑफ साईडला 2 असे 5 सीमारक्षक आपल्याला पाहायला मिळतील. त्याचबरोबर अंतर्वर्तुळामध्ये 2 शुभम आहेत शॉर्ट फाईन लेग शॉर्ट मिड विकेट रिजन मध्ये. पुढे गेले, पुढे येऊन सर सावना पटका सजवलाय. फिल्डर आहे, जज करत असताना झेल टिपला जाईल का, तर हो झेल इथे टिपला जाईल. आणि फलंदाज क्रमांक इथे 5वा परतलाय. काय होतंय, जे खरं तर गरज होती धावसंख्येला ऍक्सेलरेट करण्याची, तिथे मी म्हणेन फलंदाजांची पडझड झाली आहे. डीजे
थँक्यू थँक्यू थँक्यू. नाही नक्कीच दाही दिशा एकच गर्जना भीमराया असं हे संगीत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजेच अष्टपैलू व्यक्तिमत्व. प्रत्येक क्षेत्रात असलेल्या त्यांचा परिपूर्ण ज्ञान आणि माहिती ही त्यांची विशेष आणि ठळक अशी ओळख आपल्याला पाहायला मिळते. बॅकफूट डिफेन्स केला. टेक्निकल स्ट्रोक लेदर क्रिकेटमध्ये सर्रास वापरला जाणार जेव्हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतो. त्याला काही फलंदाज फक्त एक्सेप्शन असतात. त्याच्यामध्ये वीरेंद्र सेहवाग आणि ख्रिस गेल ही दोन नावं आपण घेऊया. अन्यथा प्रत्येक फलंदाज त्याच्या बॅटमधनं पहिली धाव कशी येईल याचा मात्र प्रयत्न करत असतात. किंबहुना आपण असं म्हणूया की काही असे फलंदाज स्फोटक असतात जे पहिल्या चेंडूवर आक्रमकतेनं षटकारांना सुरुवात करण्याचा प्रयत्नही करतात. परंतु मयूर पवार हा खरं तर त्याच्या टेम्परमेंटसाठी टेक्निकसाठी ओळखला जातो. समोर पुढ्यात चेंडू जर का आले तर त्याला लॉफ्ट करून अगदी मी म्हणेन स्टेडियमच्या बाहेर सुद्धा फेकून देण्याची ताकद त्याच्याकडे. परंतु आता कंडिशन ही म्हणतीये की धावांचा ओघ वाढला पाहिजे. परंतु सेन्सिबल बॅटिंगची गरज आहे इथे. सेन्सिबल नव्हे तर मी म्हणेन टेम्परमेंट लॉस केलं अनिकेत शिंदेनं. आणि तुमच्याकडे एक्सपिरियन्स नसेल तर एक्सपिरियन्स तुम्ही घ्या. डगआउट तुम्ही ज्या खेळाडूंसोबत शेअर करताय सिनियर खेळाडूंना विचारा की आता कसा खेळ करायला हवा. तुमच्याकडे क्षमता असेल जरूर, परंतु विद्यमान परिस्थिती, कंडिशन, मॅचची सिच्युएशन, विकेट कशी रिॲक्ट करते, आउटफील्ड कशी रिॲक्ट करते, गोलंदाज कोणत्या धाटणीतले चेंडू फेकणार आहे, त्याच्याकडे कोणते स्किल आहे, ह्या सर्व गोष्टींना अनुसरून तुम्ही खेळ करता यायला हवा. आणि जर का तसं घडलं नाही तर मात्र असं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये? सोमनाथनं फायफर कंप्लीट केलं. एकदा जोरदार टाळ्या या स्पेलसाठी. मॅग्निफिसंट बॉलिंग सोमनाथ सोनावणे विथ बॉल अ फायर पॉवर. 5 विकेट्स ज्यानं घेतले. संगीतबद्ध आज महामानव चषक या स्पर्धेचं आपण आयोजन पाहता आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या खरं तर जीवनावर आधारित अनेक गीत रचना सादर करत असताना डीजे मास्टर आपल्याला पाहायला मिळतील. इथे मात्र बॅकवर्ड डिफेन्स केला. बॉल फलंदाजानं एकदा मिळणार. रणसंख्या 1 न वाढत असताना आपल्याला पाहायला मिळते ती पोहोचली आहे. प्रतीक आलेत फलंदाजीसाठी. षटक संपलंय येसाठीच आणि 2-3 षटकांचा खेळ संपन्न झाला. रणसंख्या खर्च गेली या षटकामध्ये. फक्त 2-3 गडी बाद केले या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये त्यानं खरं तर 2 गडी बाद केले. फायफर कंप्लीट केला सोमनाथ सोनावणेनं. आणि या स्पर्धेमध्ये अप्रतिम गोलंदाजीचं कौशल्य त्याच्या खरं तर गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. आणि 2 स्पेल फेकत असताना एकंदरीत त्यानं धावा खर्च केला. पहिल्या षटकामध्ये 10, पहिल्या षटकामध्ये 8, दुसऱ्या षटकामध्ये 2 म्हणजे 10 धावा त्यानं खर्च केल्या आणि 5 गडी फायफर त्यानं कंप्लीट केलं. जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण आपल्याला पाहायला मिळालं. आणि इथे या मॅचमध्ये पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर होईल परिवर्तन. गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल तो गोलंदाज सुजित. ओव्हर द विकेट. प्रतीकनं हा बॉल बॅकफूट डिफेन्स केलाय. थोडासा दबाव जाणवतोय बघा फलंदाजीमध्ये. कारण त्याचं असं आहे की पहिले 5 फलंदाज लवकर बाद झाले आणि अशा दबावाला झुगारून खेळला जातो तो क्रिकेटचा खेळ तुमच्या आमच्या समोर मात्र आपण पाहतोय. अर्थातच या प्रेशरला जर का तुम्हाला झुगारून खेळ करायचा आहे तर किमान एक षटकार जर का बॅटमधनं आला तो षटकार कोणता फलंदाज लगावेल. प्रतीकच्या बॅटमधनं येईल तो मोठा फटका की मारेल अर्थातच मयूर तर आपण जरूर पाहणार आहोत. गोलंदाजीसाठी मात्र सुजित आहे. सुजितकडे क्रिकेटचा एक्सपिरियन्स आहे. दुसरं षटक तो घेऊन आलाय आणि सांघिक 4थं षटक. ड्राईव्ह केला बॉल हलवार पद्धतीनं. फिल्डर आहेत तिथे किशोर आणि 2 धावा कंप्लीट झाल्या. रणसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती 25 या आकड्यावर. आज मायक्रोफोनवर आम्हाला साथ मिळाली केतन उंडे यांची.
काही दिवसांमध्ये. तर पुढच्या वर्षी आम्ही केतनला जरूर सांगू की CPL 2026 मध्ये जर का आम्ही तुमच्या समवेत आलोच तर नक्कीच ॲज अ ऑफिशियल कॉमेंटेटर म्हणून नक्कीच मला आवडेल तुला मात्र नक्कीच आमच्या समवेत कॉमेंट्री बॉक्समध्ये पाहायला. खेळही तू करशील, खेळासोबत मॅचही रंगवशील अशी आमची अपेक्षा आहे. बॉल हवेमध्ये, टायमिंग आहे ओ आणि गेलाय बॉल, फरार झालाय. क्लास दाखवत असताना पहा ॲक्शन रिप्ले स्क्रीनवर tenniscricket.in च्या माध्यमातून हा फटका सजवलाय. मयूर पवार पॉवरफुल ही बॅटिंग क्लास आणि टायमिंगनं मी म्हणेन प्लेस केलंय. अर्थातच ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन रिजन क्लिअर करणारा, त्याचा क्लास दाखवणारा हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला आहे. काही खेळाडू बॉर्न टॅलेंटेड असतात, काही खेळाडू खरं तर पॅशनेट असतात. हा बॉर्न टॅलेंटेड आहे, पॅशनेट आहे आणि जबरदस्त नेव्हर गिव्ह अप ॲटिट्यूड सुद्धा त्याच्याकडे आम्ही पाहिलाय. अजून एक फटका, परंतु यावेळेला फिल्डर पजच करतील, प्रयत्न होईल, परंतु नो मॅन्स रिजन मध्ये बॉल लँड होईल. 2 धावा मिळतील, रणसंख्या 2 ने पुढे जाईल, पोहोचेल ती आपल्याला पाहायला मिळते. येते आता 33 या नेल्सन आकड्यावर. 33. ही बॅट वेल, ही बॉल वेल, ही फील्ड वेल, ही इज अ कम्प्लीट पॅकेज प्लेअर. स्पर्धेमध्ये सिच्युएशन नुसार खेळ करणारा खेळाडू. खरं तर या मॅच मध्ये पहिल्यांदा बॅटिंग करत असताना त्यांना ठाऊक की अजून बराचसा खेळ आहे. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. या षटकातील काही चेंडू 2 म्हणजेच अजूनही 14 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 14 मध्ये 25 ते 30 जरी आल्या तरी मॅच मध्ये मजा येईल. याही वेळेला जोरखस मारलाय, ताकद आहे, त्या ताकदीचं प्रदर्शन, टायमिंग आहे, त्या टायमिंगचं क्लास टायमिंग प्रदर्शन आणि अप्रतिम कलात्मक ऑन साइडला पूलचा पॉवरफुल फटका, पॉवरफुल हेडिंग करतोय मयूर पवार. अजून एक 6. एकोणचाळीस 39. 33 होत्या, त्याच्यामध्ये आपण ऍड केल्या 6. 39 झाला. शेवटचा बॉल, 4थं षटक सुजित. या वेळेला क्रॉस झालाय, फ्लॅट मारलाय, जैसी गेंद वैसी नसीहत. हाफ ट्रॅकर बॉलला फुल न हुक न फटके सजवलेत. ओरपिच चेंडूला ऑफ ड्राईव्ह ऑन ड्राईव्ह केलंय आणि शॉर्ट ऑफ गुड लेंथ बॉलला मात्र हाफ आर्म फुल केले. षटक संपलंय. 4 षटकांच्या अखेरीस रणसंख्या झाली ती 40. यस डीजे. तिथे मात्र चौकार गेलाय का ते आम्ही पडताळणी करतोय. बालू प्रक्षाले यांचा पाय किंवा अंगाचा एखादा भाग मात्र मैदानाच्या अगदीच ते सीमारेषेला लाईनला टच झालाय की नाही हे आम्ही चेक करतोय आणि लगेचच पडताळणी करून तो डिसिजन आम्ही तुमच्यापर्यंत जरूर पोहोचू. आणि सेफ केलाय, वेल सेफ. धावा मिळतील फक्त 1 आणि 1 न धावसंख्येपुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते ती 4 षटकांच्या अखेरीस 40-40. चला, आणि समाधानला रिप्लेस करतायत नवीन खेळाडू, मैदानाच्या आतमध्ये जातील. समाधान कदाचित इंजर आहे का? ओ व्हेरी अनफॉर्च्युनेट. 40-40 दिशी 40 धावा झाल्या. मयूर पवार पॉवरफुल बॅटिंग ज्याचे आपण पाहताय महामानव चषक या स्पर्धेतील पहिला दिवस इंटर CBDचे सामने आणि फायनल मेगा फायनलचा सामना रंगत असताना एका बाजूला RCC CBD त्यांच्या विरोधात 5 स्ट्राईक CBD. पहिल्या सत्रामध्ये पडझड झाली, फलंदाजांची लवकर बाद झाले ते 2 फलंदाज आदित्य आणि उदय. इनिंग सांभाळली साईराजनं, साईराजच्या बॅटमधनं 2 चौकार आले, तोही बाद झाला.
अनिकेत आले, ऋषी आले, परंतु तेही मी म्हणेन लवकर बाद झाले. तदनंतर रोहित आले, रोहितही अगदी पहिल्याच बॉलवर बीट झाले. त्यानंतर फलंदाज आपल्याला पाहायला मिळाले मयूर पवार आणि प्रतीक भोर. प्रतीक भोरनं 2 सिंगल्सच्या साहाय्यानं तो वैयक्तिक खेळ करतो. 2 या आकड्यावर 2 षटकार, 2 डबल्स, 2 सिंगल्सच्या साहाय्यानं खेळ करतोय. सेन्सिबल बॅटिंग करतोय तो मयूर पवार आणि क्लीन बॉल, दांडी गोल. मॅग्निफिसंट बॉलिंग, अनप्लेबल. मला वाटतं यष्टी चीत केलंय. इट्स क्विक अँड क्लेवर विकेट किपिंग स्किल. वाव, मयूर पवार बॅक टू डगआउट. इट्स अ बिग मोमेंट इन द मॅच. मोठा फलंदाज बाद झालाय. थँक्यू थँक्यू थँक्यू. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आठवले गट, सीबीडी बेलापूर विभाग आणि सुनीलजी रसनभैरे अर्थातच राजकीय क्षेत्रामधील हे युवा नेतृत्व आज ज्यांनी अनेक युवकांना मात्र फार छान प्रेरणा दिली आणि त्यांच्याच माध्यमातून स्पर्धेचे एक भव्य आणि दिव्य असं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या दिवसामध्ये आपण जरूर इंटर सीबीडीच्या काही आज एकमेव खरं तर मी म्हणेन काही निवडक संघांना आपण इन्व्हाइट केलं आणि त्यांच्यामधील हा खेळ सुरू असताना मात्र फायनल मेगा फायनलचा सामना सुरू आहे. 6 षटकांचे सामने इथे मात्र असताना आपण जरूर पाहत आहे 2 टीम्समध्ये ही सुरू असलेली लढत. 2 टीम्सचा आपण उल्लेख करूया. अप्पा स्ट्रायकर सीबीडी, त्यांच्या विरोधात RCC सीबीडी हा संघ. आणि इथे 4 धावा कंप्लीट झाल्या. चकमक 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 आणि त्या चकमकीमध्ये 4 रन्स धावून कंप्लीट केल्या. प्रतीक भोर आणि त्याच्या समवेत आलाय तो ऋषभ चंदानी. या 2 खेळाडूंच्या मध्ये मात्र चांगलं कॉलिंग आपल्याला पाहायला मिळालं. वेन वी टॉक अबाउट क्रिकेट, इट्स ऑल अबाउट फिटनेस. फिटनेसला फार महत्त्व द्यावं लागतं क्रिकेटमध्ये. तुमच्याकडे फिटनेस असणं हेही गरजेचं आहे. चमचमत्या ट्रॉफीज खरं तर सिल्वर कोटेड आणि काळ्या रंगानं मात्र नक्कीच चांगलं रंगीबेरंगी अगदी अट्रॅक्टिव्ह आहेत. आणि इथे हा अट्रॅक्टिव्ह स्ट्रोक सजवला आहे ऋषभ चंदाने, यंग टॅलेंट. त्याने बॅटमधनं आलाय ऋषभ आणि त्याच्या नावाची ओळख करून देणारा हा पहिला महामानव षटकार. हे सीबीडीचं यंग टॅलेंट आहे. गोलंदाजी तो तितकीच चांगली करतो, फलंदाजीही तितकीच चांगली करतो. त्याच्याकडे फिल्डिंगची चांगली स्किल आहे, जोश चांगला, एनर्जी चांगली आहे. युवा आहेत आणि युवा असताना मात्र सर्वांचा अटेन्शन ग्रॅब करण्याची क्षमता या खेळाडूंकडे आहे. नाव आहे ऋषभ चंदाने. त्यांचे बाबा मात्र या मॅचला एन्जॉय करतायत. त्याचा खेळ ते मात्र पाहतायत, अप्रिशिएट सुद्धा करत असतील. पुढ्यात टाकला बॉल अलॉंग द ग्रास. हा बॉल गेला डीप काऊ कॉर्नर रिजनमध्ये. किशोर आहेत, किशोरनं हा बॉल अगदी सहजतेने फेकून दिलाय. किशोरकडे सुद्धा क्रिकेटचा चांगला एक्सपिरियन्स आहे, नेहमी आपण त्यांना पाहिलंय. पहा ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये हे सातत्यानं आपल्याला पाहायला मिळते. एखाद्या खेळाडूचा पाय जर का बॅटला लागला, चुकून जरी लागला तरी तो नतमस्तक होतो आणि तेच आपल्याला पाहायला मिळालं. गोलंदाज त्यानं मात्र लगेचच श्रेयसनं बॅटला स्पर्श केला आणि क्षमस्व असा एक्सप्रेसही झाला. इम्प्रोवाइज, पुन्हा एकदा धाडस, अक्रॉस द लाईनचं क्रिकेट. इथे मात्र मिळणार धाव. कदाचित हा वाईट +1 असा हा 2 धावा मिळतील. दोन धावा मिळाल्या. ओ बॅट आधीच फिरली आहे, बॉल नंतर निघून गेला. स्लो बॉल
आणि इथे मात्र हा षटक संपेल. 5 षटकांचा खेळ संपलाय आणि श्रेयसची ही गोलंदाजी. पहिल्याच बॉलवर मयूर पवार या वादळाला त्यानं थांबवलं आणि त्यानंतर कमालीची कमबॅक करत असताना आपल्याला पाहायला मिळालं षटकामध्ये अंकित. एकूण फक्त 15 धावा आल्याने धावसंख्या 55 या आकड्यावर आपल्याला पाहायला मिळते. 11 55 55. यस डीजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचा विचार वारसा पुढे नेण्यासाठी सुनीलजी रसनभैरे अर्थातच पिंटू अण्णा यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. आणि आज खरं तर त्यांच्यातल्या विचारांची एकात्मकता, नेतृत्व कौशल्य आणि आज आपल्याला पाहायला मिळते महामानव चषक 2025 पर्व दुसरं अतिशय थाटामाटात आपण या स्पर्धेला प्रारंभ केला. आणि आज पहिला दिवस अंतिमच्या टप्प्यामध्ये फायनलची मॅच रंगत असताना 2 संघांमध्ये सुरू असलेली ही चढाओढ आपल्याला पाहायला मिळतीये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचं कार्य म्हटलं की मग प्रत्येक क्षेत्रात निपुण असं त्यांचं नेहमीच आपण कार्य पाहिलंय. अर्थातच सम्राट अशोकानंतर बौद्ध धर्माचे प्रसार सर्वात मोठं कोणी केलं असेल तर मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नेहमी नाव आपण अग्रेसर घेत असतो. आणि तोच विचार वारसा मात्र आज जपलाय तो सुनीलजी रसनभैरे यांनी. इथे विकेट मिळाली आहे, फलंदाज होतील बाद. अजून एक विकेट आपल्याला पाहायला मिळतीये. आपण जरूर थोडीशी चर्चा करत होतो ऑफ द विकेट ऑफ द ग्राउंड. आपण मॅच सुरू असताना महामानव चषक या स्पर्धेचं टायटल आहे. ज्यांच्याकडे अमोघ वक्तृत्व आणि कुशल नेतृत्व या 2 वैशिष्ट्यपूर्ण अशा बाबी आपल्याला पाहायला मिळाल्या. अष्टपैलू असं हे व्यक्तिमत्व ज्यांना आपण क्रांतीसूर्य म्हणून संबोधतो. एकंदरीत काय तर अजूनही या षटकामधील 4 चेंडूंचा खेळ शिल्लक असणार आहे. 6 षटक. येस थँक्यू थँक्यू. भाई किशोर ने एक बार बोला तो बोला सुनने का. शेवटचं षटक आहे. आउटसाइड द ऑफस्टिक बॉल सरळ सोडून दिलाय. जजमेंट फसले फलंदाजाचा आणि इथे येईल हा डॉट बॉल. शिवम शुक्ला प्रतिम पंचांची भूमिका. जबरदस्त चेंडूवरची नजर प्रत्येक एका घटनेचं मात्र नक्कीच फार छान करत हे मी म्हणेन. आज मात्र ही सहाय्यक भूमिका ऑर्गनाइज कमिटीला देत असताना आभार व्यक्त करू शिवम शुक्ला आणि आशुतोष घाडेकर. आज हे 2 खेळाडू ही फायनलची मॅच मात्र ॲज अ ऑफिशियल अंपायर म्हणून कव्हर करत असताना 2 चेंडू सलग काही फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये मात्र रिलीज केलेत. ते किशोर शिंदेनं. ही इज अ कम्प्लीट पॅकेज प्लेयर. ही कॅन बॅट, ही कॅन बॉल एज वेल. इथे ही स्विंगिंग बॉलिंग. वाव यू ब्युटी. अजून एक किशोर शिंदेचा मॅजिकल स्पेल आपल्याला पाहायला मिळाला आहे. 3 चेंडू डॉट फेकलेत. यांची बोटांवरची जादू ते सादर करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. ही इज अ मॅजिकल बॉलर. क्विक क्लेवर बॉलिंग. यावेळेला क्रमांक केलंय बॉल हवेमध्ये आणि इथे बॉल फरार होईल.
डीप खाऊ कॉर्नर रिझन क्लिअर करेल. बॅट्समन अभयच्या बॅटमधनं आलाय. 2 चेंडू डॉट गेल्यानंतर तिसऱ्या बॉलवर षटकार आणि रणसंख्या पोहोचली 63, 63 अँड 64 टू विन. 64 धावा काढाव्या लागतील. चला, ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये लवकर उतरेल यासाठी आपण RCC CBD या टीमला आपण सूचित करूया की ओपनिंग पेअर मैदानामध्ये लगेच लॉन्च करा. सोमनाथ सोनावणे आणि त्यांचा संघ सतीश लगेच ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये या. प्लीज मेक इट लिटल फास्ट. लेट्स बॅक टू क्रिकेट. परंतु गाणं वाजतंय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा. खरं तर हा विचार वारसा जपण्यासाठी आज सुनीलजी रसनभैरे अर्थातच पिंटू अण्णा ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन आपण पाहत आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, क्रांती सूर्य, प्रेम, न्याय, बंधुत्व, विज्ञानवाद, नैतिकता, समानता, धर्मनिरपेक्षता आणि ज्ञानाच्या शोधाचे प्रतीक म्हणून ज्यांना आपण संबोधतो अर्थातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार आणि त्यांचे विचार जपण्यासाठी आणि ते पुढे नेण्यासाठी आज या खरं तर स्पर्धेचं एक प्लॅटफॉर्म आपण वापरतोय. याच दरम्यान या स्पर्धेला भेट देण्यासाठी मात्र सन्माननीय अतिथी त्यांचा आपण विशेष सन्मान सुद्धा करणार आहोत. GST ऑफिसर विठ्ठल चौधरी सर इथे आलेत. आम्ही साहेबांचा सन्मान करण्यासाठी आम्ही विनंती करू की आपण स्पर्धेचे प्रणेते सुनीलजी रसनभैरे अर्थातच पिंटू अण्णा यांना आम्ही विनंती करू की आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते GST ऑफिसर विठ्ठल चौधरी साहेबांचा आपण सन्मान करावा. या स्पर्धेची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह निळ्या रंगाची ही शामल खरं तर शाल आणि त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ, सिम्बॉल ऑफ लव्ह अँड अफेक्शन, पुष्पगुच्छ देऊन आपण हा सन्मान करतोय आणि या फ्रेममध्ये आपण ही क्षणचित्रे सुद्धा कॅप्चर करतोय. साहेबांचा सन्मान आपण या व्यासपीठावर केलाय आणि पुन्हा एकदा आम्ही ऑर्गनाइज कमिटीच्या वतीनं महामानव चषकाच्या वतीनं सुनीलजी रसनभैरे साहेबांच्या वतीनं मात्र विठ्ठल चौधरी साहेबांचा आम्ही पुन्हा एकदा वॉर्म हार्टेड वेलकम करू आणि जाऊया थेट क्रीडांगणाकडे, जिथे मात्र या आजच्या खेळातील ही शेवटची इनिंग सुरू असताना मॅचमध्ये 6 षटकं, 36 चेंडू आणि धावा काढायचे आहेत. त्या तब्बल 64, 64 to win from 36 ball. An ideal candidate will open the strike. Mr. सोमनाथ सोनावणे डाऊन द ग्राउंड पुढे आले. बॉलला हलवार पद्धतीनं बॅकफुट फ्रंट फुट पुश केलाय. स्टेप आउट करत असताना 1 धाव मिळणार. बॅटर गेट्स ऑफ द मार्क विथ सिंगल. राहुल जठर अंडरम क्रिकेट, ओरम क्रिकेट ज्यांना प्रथम खेळलंय, अगदी क्षेत्ररक्षणाची पाहणी तो करतोय. थोडंसं स्ट्रेच करत असताना बॉडीला
दोन सीमारक्षक कुठे आहेत त्याची पाहणी त्याने केली आणि त्यानंतर तो मात्र षटकार किंवा चौकार लगवण्याचा प्रयत्न करेल असा एक अप्रतिम क्रिकेटचा एक्सपिरियन्स खेळाडू राहुल आलेत स्ट्रायकर एंडवर आणि त्याच्या समोर आहेत युवा जिगरबाज ऋषभ. हाफ ट्रॅकर बॉल, इट्स अ फुल मॉन्टी, इट्स अ ब्युटिफुल पीस ऑफ बॅटिंग. पहिला वार येईल कडक शैलीदार आक्रमक षटकार. थँक्यू थँक्यू. खेळ गुणवान खेळाडूंचा, खेळ गुणवान आणि प्रतिभावान खेळाडूंचा, खेळ प्रज्ञावंत खेळाडूंचा, खेळ प्रतिम निपुण अशा क्रिकेटच्या खरं तर धाडसी जिद्दी खेळाडूंचा आपण पाहताय महामानव चषक 2025. एक्झिक्युशन काय केलंय राहुलनं. द वे ही हिट द बॉल, ही कनेक्ट्स, स्वीट साऊंड जनरेट झाला आणि पहिला षटकार आलाय. बॉल सरस सोडून दिलाय, डिस्ट्रॅक्ट झाली लाईन ऋषभची. इतक्यातच डिस्ट्रॅक्ट होऊन जमणार नाहीये. केतन आहेत आमच्या समवेत समालोचक. केतन पहिला षटकार आला आणि त्यानंतर मात्र लाईन मात्र मिस केली आहे. वाईट बॉल आलाय. एकाग्रता भंग होऊन चालणार नाहीये. या मॅच मध्ये तुम्हाला कमबॅक करून द्यावं लागेल. थोडंसं दडपण इथे नक्कीच आपल्याला बघायला मिळतं ऋषभवरती. त्याचबरोबर चांगला चेंडू हाताळला गेला, आता कमबॅक केलं गेलं. इथे थोडीशी मिसफील्ड आपल्याला बघायला मिळते ती रोहित पंडितच्या माध्यमातून. तोपर्यंत एक धाव देखील कंप्लीट केली गेली आणि धाव फलक जाऊन पोचलाय 9 या आकड्यावरती. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज जर बघितलं, ज्या फलंदाजाच्या माध्यमातून अष्टपैलू खेळी केली जाते आपल्या संघासाठी, फायफर ज्याने नक्कीच पहिल्या इनिंगमध्ये घेतला तो गोलंदाज आता बॅटिंगसाठी सोमनाथ सोनाने. खोलवर पैसा चेंडू नक्की टाकण्यात आला, ब्लॉकहोल चेंडू होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला पण बॅटची एज आणि सिंगल नक्कीच इथे कंप्लीट केली गेली. 10 धावा आतापर्यंत आपल्याला धाव फलकावर बघायला मिळत आहेत. 64 धावांचा पाठलाग करायचा आहे केतन आणि प्रत्येक षटकामागे किमान 10 धावा येणं हे गरजेचं आहे असणार. रनिंग जो रन रेट जो आहे ना, चेसिंग रन रेट, तो आता मेंटेन ठेवलाय. अजूनही या षटकामधील बरेच चेंडू म्हणजे 2 चेंडू शिल्लक असतील. गतीनं फेकलाय आणि गतीनंच त्याला उडवलाय. खरे पाहता हे आधुनिक क्रिकेट आहे. कधी फलंदाज करतोय वार तर कधी गोलंदाज करेल पलटवार, परंतु इथे दुसरा वार केलाय. 2 षटकार लगावलेत. ते फलंदाज राहुल जठरनं, ज्याची बॅट आत्तापर्यंत थोडीशी थांबली होती, संत होती, शांत होती. आता मात्र या मोठ्या मॅच मध्ये जसं म्हटलं जातं ना की बडे मॅच का ये बडा खिलाडी राहुल जटर न मात्र हा षटकार लगावत पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सादर केली आहे. धावसंख्या झाली आहे तब्बल 16. राहुलने आपले इरादे नक्कीच इथे स्पष्ट केलेत की मला ज्यासाठी ओळखलं जातं त्याच प्रकारची फलंदाजी मी करणार आणि चांगलं कमबॅक आता ऋषभचं बघायला मिळालं. ऑफसाईडच्या बाहेर टाकलेला चेंडू यॉर्कर चेंडू तो आणि फलंदाज बीट होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा लागल्या 16 धावा. आता गरज असेल 48 धावांची, 30 चेंडू आणि 48 धावांची गरज. नितेश सर, आपण जर बघितलं तर या 2 संघ फायनलमध्ये आपल्याला खेळताना बघायला मिळतील. रुद्र 11 त्याचबरोबर अपशाग CBD. तर आपण जर विचार केला तर रुद्र 11 संघामध्ये खेळताना नक्कीच आपल्याला किशोर शिंदे दिसला, माफ करा RCC CBD, आणि त्याचबरोबर RCC मध्ये खेळताना आपल्याला नक्कीच दिसला किशोर शिंदे. त्याचबरोबर अप्पा स्ट्रायकर संघामध्ये खेळताना दिसतोय आपल्याला अनिकेत शिंदे. बंधूंची जोडी अपोजिट.
तर नक्कीच रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न झाला, तोपर्यंत थोडंसं मिसफिल्ड होते. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात आणि 2 धावेने धावफलक पुढे सरसावलाय. धावफलक जाऊन पोचलाय 18 या आकड्यावरती. अजून देखील अनिकेतचं हे षटक, पहिला चेंडू हाताळला गेला आणि पहिल्या चेंडूवरती 2 धावा मिळाल्या. 5 चेंडू शिल्लक असतील. फिरकीचा जादूगर हा अनिकेत शिंदे आपल्याला नक्कीच मैदानीमध्ये कुठेतरी नक्कीच इथे अपील केले गेले. फलंदाजाकडनं व्हाईट बॉलसाठी अपील केले गेले आणि त्याचबरोबर गोलंदाजाकडनं आणि विकेट किपर नक्कीच इथे थोडं उत्साहामध्ये आपल्याला बघायला मिळतं. अपील केले गेले आउटसाठी. तर पंच नक्कीच इथे डिस्कस करतील. व्हाईट बॉलचा इशारा केलाय. व्हाईट बॉलचा इशारा नक्कीच केला गेलाय इकडे आणि धावफलक त्या व्हाईटच्या साह्याने पुढे सरसावलाय. धावफलक संपवलाय 19 या आकड्यावरती. हॅलो हॅलो 19 धावा आतापर्यंत आपल्याला धावफलकावर बघायला मिळतात. दुसरं षटक हाताळत असताना अनिकेत शिंदे गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला. चेंडू खाली साईराज येतोय आणि झेल टिपला गेला. सोमनाथची मोठी विकेट इथे प्राप्त केली गेली आहे आणि फलंदाज बाद झालाय सोमनाथ सोनवणे. अनिकेत शिंदेच्या खात्यामध्ये मोठा मासा इथे फसला गेलाय. तर अपयश टीम आपल्याला विनंती असेल लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. जर बघितलं तर काय सामना बघायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती नक्कीच याच्या आधीच्या चेंडूवरती अपील केलं गेलं होतं विकेटसाठी, पण पंचांनी इशारा फेटाळला आणि व्हाईट बॉलचा इशारा केला. तदनंतर अनिकेतने इथे कमबॅक केलंय आणि सोमनाथ सारखा फलंदाजाला बाद केलं गेलं. अनिकेतचा विचार केला तर यंगस्टर खेळाडू आहे आणि एक यंग टॅलेंट आपल्याला बघायला मिळतं. फिरकीचा जादूगर म्हणून नक्कीच त्याला ओळखलं जातं. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करण्यासाठी हा गोलंदाज ओळखला जातो. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज, नवीन फलंदाज ॲट नंबर 3 सोमनाथची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज झालाय शुभम अहिरे. ह्या खेळाडूमध्ये देखील क्षमता आहे. पॉवर हाऊस आहे, पॉवर रिडिंग करण्यासाठी ओळखला जातो. अनिकेत नक्कीच गोलंदाजी मार्ग. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची एज आणि चेंडू खाली क्षेत्ररक्षक. 1 बाउन्स कलेक्ट केला गेला. एक धाव कंप्लीट केली गेली. 1 धावेने धावफलक पुन्हा एकदा पुढे सरसावलाय. 20 धावा. ह्या षटकाचा विचार केला तर अजून देखील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. 3 चेंडू हाताळले गेलेत. आतापर्यंत अनिकेतने हे चांगलं षटक जर विचार केला तर अनिकेतच्या ह्या फिरकीच्या जाळ्यामध्ये आता अजून एक ओपनिंगला आलेला फलंदाज राहुल जटर आपल्याला बघायला मिळतोय. त्याची बॅट इथे आता फायर आहे, पण अनिकेतला त्याला देखील शांत करावं लागेल. कमबॅक करून द्यावं लागेल आपल्या संघाला. अनिकेतला गेममध्ये सोमनाथ सारखा मोठा मासा नक्कीच जाळ्यामध्ये फसवल्यानंतर आता मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि झेल इथे ड्रॉप केला गेलाय. मयूर पवार चेंडू खाली आले आणि झेल इथे सोडला गेला. ज्या विकेटची गरज होती ती विकेट नक्कीच इथे ड्रॉप केली गेली आहे. आतापर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आणि 22 धावा आपल्याला धाव फलकावर बघायला मिळतील. अजून देखील या षटकाचा विचार केला तर
2 चेंडूंचा काही शिल्लक असेल. अनिकेत ज्या माशाला जाळ्यामध्ये अडकवलं होतं पण कुठेतरी त्याचा झेल इथे ड्रॉप केला गेलाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इकडे झालाय राहुलचा. चेंडू चाललाय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि थोडी मिसफिल्ड इथे आपल्याला बघायला मिळते रोहित पंडितच्या माध्यमातून आणि चेंडू जातोय वन बाउन्स सीमा पार 4 धावांसाठी. 4 धावांनी धावफलक पुन्हा एकदा पुढे सरसावलाय 26 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू असेल या षटकामध्ये. अनिकेतला इथे कमबॅक करून द्यावं लागेल आपल्या संघाला. एक मोठी विकेट आणि इथे कमबॅक. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आडव्या बॅटने चेंडू खेळला गेलाय. चेंडू जातोय वन बाउन्स पुन्हा एकदा सीमा पार 4 धावांसाठी. त्या 4 धावांनी धावफलक पुढे सरसावलाय. धावफलक जाऊन पोहोचलाय 30 या आकड्यावरती. तो तर विनंती असेल ज्या पाण्याच्या बाटल्या आपल्या डगआउटच्या बाजूला पडल्यात त्या प्लीज उचलायच्यात. कोणी मैदानामध्ये कचरा करू नये विनंती असेल. 3 दिवस आपल्याला हे सामने खेळवायचे तर कचरा कोणी करू नका. पाण्याच्या बाटल्या उचलायच्या डगआउटमधनं. जे आपण डगआउटमध्ये बसले त्यांनी त्या पाण्याच्या बाटल्या उचलून कचऱ्याच्या डब्यामध्ये टाकायच्यात. आणि इथे नवीन गोलंदाज पुन्हा एकदा ऋषभला इथे आमंत्रित केला गेला. गोलंदाजीसाठी वैयक्तिक दुसरे व संघासाठी तिसरे षटक घेऊन गोलंदाज ऋषभ चंदानी नक्कीच आपल्याला बघायला मिळेल. स्ट्रायकिंग एंड फलंदाज जर बघितलं तर फलंदाजी मार्कवर शुभम अहिरे. त्याचबरोबर त्याच्या जोडीला नॉन स्ट्रायकिंग एंड आपल्याला बघायला मिळेल तो राहुल जठार. पॉवर हाऊसची जोडी देखील आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळते. तर ऋषभला इथे कमबॅक करून द्यावं लागेल आपल्या संघासाठी. ऋषभने पहिल्या षटकामध्ये 16 धावा खर्च केला. त्यानंतर अनिकेतच्या षटकामध्ये देखील 14 धावा आल्या. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. सुरेख गॅदर देखील केलं गेलं आणि एक धाव कंप्लीट केली गेली. एके धावेने धावफलक पुढे सरसावला. धावफलक संपतोय 31 धावावर. आता समीकरण येऊन पोहोचले 23 चेंडू आणि 33 धाव्यांची गरज. एक मोठी विकेट इथे कमबॅक करून देईल अप्पर स्ट्रायकर संघाला आणि कमबॅक करावं लागेल. जर सामना जिंकायचा असेल तर कमबॅक करावं लागेल संघाला. क्षेत्ररक्षणामध्ये थोडे फेरबदल नक्कीच आपल्याला बघायला मिळतात. राहुल जठार जसा स्ट्राईकवर आला तसं थोडंसं क्षेत्ररक्षण देखील बदललं गेलं. थोडासा महागडा ठरेल का राहुल, कारण ज्या राहुलची विकेट आपल्याला इथे मिळाली मयूर पवारच्या माध्यमातून झेल ड्रॉप केला गेला तो राहुल आता इथे नक्कीच थोडासा महागडा ठरतोय तो अप्पा स्ट्रायकर संघासाठी. तर राहुलची विकेट येणं इथे गरजेचं असेल. खोलवर पैचा चेंडू होता. चेंडू फटकावला. चेंडू खाली अनिकेत येतोय आणि झेल पकडला जातोय. फलंदाज राहुल जठार देखील इथे बाद झालाय. एक मोठी विकेट ऋषभ चंदानीच्या खात्यामध्ये आपल्याला बघायला मिळते आणि अनिकेतचं सेलिब्रेशन देखील आपण बघितलं. कारण
डीजे धन्यवाद. ज्या विकेटची गरज होती ती विकेट इथे नक्कीच ऋषभने मिळवून दिली आहे. नवीन फलंदाज किशोर शिंदे आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळेल. किशोरच्या खांद्यावरती आता जबाबदारी असेल. सामना जिंकायचा असेल तर समीकरण 22 चेंडू आणि 33 धावांची गरज. थोडीशी दिशाहीन गोलंदाजी आपल्याला इथे बघायला मिळते. पंचांचा इशारा, शिवम शुक्ला यांचा इशारा आहे तो व्हाईट बॉल. व्हाईटच्या साह्याने धावफलक पुढे सरसावलाय. धावफलक संपवलाय 32 या आकड्यावरती आणि 32 धावांची गरज अजून असेल. पण जर बघितलं तर पंचांच्या भूमिकेमध्ये, मेन पंचांच्या भूमिकेमध्ये शिवम शुक्ला आपल्याला बघायला मिळतील. त्याचबरोबर लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये आपल्याला आशुतोष गाडेकर देखील बघायला मिळतील. त्यांच्या माध्यमातून आजच्या दिवसामध्ये चांगली भूमिका, आपण पंचांची भूमिका बघायला मिळाली. तर स्ट्रायकिंग एंडवर नवीन फलंदाज शुभम ऐरे देखील बघायला मिळेल. शुभमचा जर विचार केला तर आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ नक्कीच त्याने 2 चेंडू फेस केले आणि 2 चेंडूवरती 2 सिंगल त्याच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाल्या. क्षेत्ररक्षणामध्ये जसं डावखुरा आताचा फलंदाज आलाय तसं क्षेत्ररक्षणामध्ये थोडेसे फेरबदल आपल्याला बघायला मिळाले आणि गोलंदाज तयार. सुरेख गोलंदाजी, वेगवान गोलंदाजी, गती इथे नक्कीच प्रदानपण केली होती आणि फलंदाज त्या गतीने बीट झालाय. डॉट चेंडू येते. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 33 धावा. डीजे करपायचा नक्कीच पायांवरती टाकलेला चेंडू. 2 धावा घेण्याचा प्रयत्न देखील झालाय आणि इथे 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. त्या 2 धावेने धावफलक पुढे सरसावला. धावफलक जाऊन पोहोचलाय 35 या आकड्यावर. 35 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. शेवटचा चेंडू नक्कीच असेल ऋषभच्या या षटकातील. काय गोलंदाजी केली ऋषभने या षटकामध्ये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि बॅट्समन इथे नक्कीच फर्निचर डिस्ट्रॉय केले जाते. शुभम ऐरेचं फलंदाज बाद होतोय. शुभम चांगली गोलंदाजी. पहिलं षटक नक्कीच महागडं ठरलं होतं ऋषभचं. 16 धावा खर्च केल्या होत्या पण दुसरं षटक हातात असताना कमबॅक करून दिले आपल्या संघाला. फक्त खर्च केल्या त्या 5 धावा आणि 2 गडी बाद केले गेलेत. डीजे थँक्यू डीजे. आणि नवीन फलंदाज आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळतो ज्याने आजच्या दिवसातली एकमेव 50 धावांची खेळी ज्याने केली तो खेळाडू सतीश राठोड आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळतोय. त्याचबरोबर गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा आमंत्रित केले गेले 4थ्या षटकासाठी अनिकेत शिंदेला. ज्या अनिकेतने आपल्या संघाला एक मोठी विकेट मिळवून दिली होती त्याच अनिकेतला आता गोलंदाजीसाठी आमंत्रित केले गेले. वैयक्तिक दुसरे व संघासाठी 4थे षटक घेऊन गोलंदाज अनिकेत शिंदे सामना करेल. त्यांचेच मोठे बंधू किशोर शिंदे आपल्याला बघायला मिळतील. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू खाली स्वतः अनिकेत फॉलो थ्रू मध्ये कॅच घेण्याचा प्रयत्न झाला पण 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आणि 2 धावेने धावफलक पुढे सरसावला. धावफलक जाऊन पोहोचलाय 37 या आकड्यावरती. तर नितेश सर जर बघितलं तर आपल्याला इथे एक चांगलं बॅटल फेस ऑफ बघायला मिळेल. एका साईडला किशोर शिंदे तर दुसऱ्या साईडला अनिकेत शिंदे. ही बंधूंची जोडी आज अपोजिटला आपल्याला खेळताना बघायला मिळेल. कोण वर्चस्वी चढेल, कोण वर्चस्वी ठरेल, किशोर की अनिकेत, आपल्याला ही फेस ऑफ बघायला नक्कीच मजा येणार आहे. तर जाऊया सामन्याकडे. आणि आत्ता पण पहिला चेंडू नक्कीच टाकण्यात आला आणि 37 धावा आतापर्यंत धावफलकावर आपल्याला बघायला मिळाला. दुसरा चेंडू गोलंदाज अनिकेत. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. पायांचा वेध घेतलाय. डॉट चेंडू आलाय
आणि इथं थोडंसं ॲग्रेशन आपल्याला अनिकेतच्या माध्यमातून मोठ्या बंधूंना दाखवण्यात आलंय. टफ रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न झाला, त्याच्यावरती अनिकेतने इथे अग्रेशन दाखवलंय. मॅच इथे नक्कीच रंगात येते. एका साईडला किशोर, दुसऱ्या साईडला अनिकेत. क्षेत्ररक्षणामध्ये नक्कीच थोडासा फेरबदल करण्यात आलाय. गोलंदाज तयार, तिसरा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज तयार. अनिकेत सामना करेल किशोर शिंदे. तर पंचांचा इशारा नक्कीच येतोय. अरे इथे मिसफील्ड होते. अनिकेत शिंदे, आदित्य पवारच्या माध्यमातून झालेली ही चूक. थोडस दडपण इथे बघायला मिळतं क्षेत्ररक्षणावर. फुलटॉस चेंडू होता, त्याला मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करायचं होतं. धावफलक जाऊन पोहोचलाय ते 41 धावा, 41 रन्स. ह्या 4 धावा थोड्याशा महागड्या ठरतील का? मिसफील्ड आपल्याला नक्कीच बघायला मिळाली आता या शेवटच्या फायनलच्या सामन्यामध्ये. अप्पर स्ट्रायकर संघाकडनं मयूर पवारने सोडलेला झेल, त्याचबरोबर रोहित पंडितच्या माध्यमातून झालेले मिसफील्ड आणि आता आदित्य पवारच्या माध्यमातून झालेले मिसफील्ड. ह्या धावा मागड्या ठरतील का? कमबॅक करावं लागेल इथे अनिकेतला. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न झालाय आणि क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता. एक धाव कंप्लीट केली, 2 धावा घेण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी आणि फलंदाज इथे थर्ड अंपायर कडे नक्कीच इथे अपील केली गेली आहे रनआउट साठी. तर फलंदाज नॉट आउट असेल. यशस्वीरित्या नक्कीच आपल्या लाईन नक्कीच क्रॉस केली गेली. ह्या षटकामधील 2 चेंडू शिल्लक असतील. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपुष्टात आलाय. 14 चेंडू आणि 20 धावा. समीकरण थोडस इथे आपण जर बघितलं, सामना दोन्ही संघांकडे आपल्याला बघायला मिळतोय. आणि इथे बाद केला गेलाय. किशोर शिंदे बॅक टू डग आउट आपल्याला बघायला मिळेल. 1-13 तो 1 मेरा ह्या पद्धतीची झुंज आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळते. किशोरला बाद केलं, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न झाला. बॅटची एज आणि फलंदाज किशोर शिंदे इकडे बाद होते. डीजे समीकरण जर बघितलं तर माफ करा, मगाशी आम्ही उल्लेख केला 20 धावांची गरज आहे, पण धाव फलकावर धावा लागल्या तर 43 आणि गरज असेल 13 चेंडू आणि 21 धावांची गरज. 13 चेंडू 21 धावा. नवीन फलंदाज सुजित शिंदे आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळेल. सुजित शिंदेचा विचार केला तर हा देखील अनिकेत शिंदेचाच मोठा बंधू आहे. बंधूंचा फेस ऑफ इथे आपल्याला बघायला मिळतोय. एका साइडला पहिला चेंडू फेस करत असताना सुजित बघायला मिळेल, तर आतापर्यंत चांगली गोलंदाजी ज्या गोलंदाजाने केली तो अनिकेत शिंदे आपल्याला बघायला मिळेल. सुरेख चेंडू, टप्पा पडल्यानंतर चेंडूने वळण घेतलं आणि यष्ट्यांच्या मागे चांगलं कलेक्शन आपल्याला ऋषिकेश पानसरेच्या माध्यमातून बघायला मिळालं आणि षटक नक्की संपुष्टात येते.
4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा लागल्यात 43. तर 12 चेंडू आणि 21 धावांची गरज असेल. तर 12 चेंडू आणि 21 धावांची गरज. समीकरण थोडस आपल्याला बघायला मिळतंय दोन्ही संघांकडे. तर गोलंदाजीसाठी नवीन गोलंदाज आपल्याला गोलंदाजी मार्कवर बघायला मिळेल मयूर पवार, ज्याच्याकडे मजबूत बांध आहे आणि वेगवान गोलंदाजीसाठीच्या गोलंदाजाला ओळखलं जातं तो मयूर गोलंदाजी मार्कवर. तसबरं पहिला चेंडू फेस करेल आपला ह्या इनिंगचा सतीश राठोड, ज्या सतीशच्या बॅटमधनं मागच्या सामन्यामध्ये 50 धावांची खेळी आपण बघितली. तर अपशाग संघ आपल्याला विनंती असेल थोडं स्पीडअप करायचंय. 12 चेंडू आणि 21 धावांची गरज. थोडंसं आव्हान आहे. 12-21 असं इक्वेशन आहे मॅच मध्ये. कुठेही कोणत्याही क्षणी कोणत्याही बाजूला टर्न आणि ट्विस्ट येऊ शकतो. अगदीच जो खरं तर क्रिकेटचा एक्सपिरियन्स घेऊन मैदानाच्या आतमध्ये चेंडू घेऊन आलाय मयूर पवार हा एक मी म्हणेन पॉवरफुल बॅट्समन आहे, परंतु आता ताकद नव्हे तर बुद्धिमत्तेच्या साह्याने त्यांना गोलंदाजी करावी लागेल. 12 चेंडू आणि 21 असं एक इक्वेशन असताना या मॅचमध्ये पहिले 2 ते 3 चेंडू फार 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 महत्त्वाचे असतील. ओव्हर द विकेटनं गोलंदाज. बॉल हवेमध्ये. झेल टिपला जाईल का? हो, वन ऑफ द फायनेस्ट फिल्डर. झेल इथं टिपला जाईल. आदित्य पवारनं पकडलेला हा झेल. केतन, या मॅच मध्ये मगाशी तू उल्लेख फार छान केलास. 50वा अर्धशतक ज्याच्या बॅटमधनं आलं होतं त्या फलंदाजाला खरं तर या क्रंच मोमेंटला बाद केलंय आणि मोक्याच्या क्षणाला मी म्हणेन एक मोठा फलंदाज बाद करण्यामध्ये यश मिळतंय. अप्पा स्ट्रायकर CBD या टीमचा पुन्हा एकदा या मॅच मध्ये शिरकाव झालाय. थँक्यू. गाणं फार छान वाटते, परंतु खरे पाहता आपल्याला काही लिमिटेशन्स आहेत. मॅच मी म्हणेन एक क्रुशियल मोमेंटला आली आणि असा एक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गेलाय केतन, ज्यानं क्रिकेटला मी म्हणेन मागच्या काही 4-5 वर्ष आपली सेवा दिली आहे आणि गतवर्षी महामानव चषक ही स्पर्धा आपण पाहिली, याही वर्षी पाहिली. दोन्ही खरं तर या इव्हेंट्समध्ये समाधानचं तितकंच कॉन्ट्रीब्युशन आहे, परंतु थोडा त्याला मी म्हणेन काहीशी इंजरी आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मैदानामध्ये संघाला त्याची गरज आहे आणि म्हणूनच तो इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये गेलाय. असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावून, तर असे दांडगी इच्छा ज्याची मार्ग तयाला मिळती सत्तर. तो मार्ग त्याला मिळेल का की थांबवेल मयूर पवार? बॉल सरस सोडून दिलाय. पहा
अगदीच आपण पाहतो इन स्विंगिंग बॉल होता. खरं तर मी म्हणेन लेग स्टिक मिस करतो. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये ऋषी पानसरे आपल्याला पाहायला मिळाली. ऋषिकेश पानसरेनं या मॅचमध्ये ॲज अ विकेट किपिंग स्किल नव्हे तर लिडरशिप स्किल सुद्धा मात्र मी म्हणेन ही भूमिका फार छान मी म्हणेन निभावली आहे. आणि या मॅचमध्ये प्रत्येक एका खेळाडूनं थोडं का होईना परंतु कॉन्ट्रीब्युशन दिले. अनिकेत शिंदे असतील, रिषभ असतील, मयूर पवार असतील, त्याच्यानंतर आपण उल्लेख केला शेवटच्या बॉलवर जो षटकार आला ते खरं तर रिषभ आणि अभय असतील. बॉलला क्रॉस द लाईन खेळून काढला. डीपमध्ये कुणी नाही प्रोटेक्शन मध्ये. आउटफील्ड जबरदस्त फास्ट आहे आणि येईल हा युटिलिटी चौकार. मिनिमम एफर्ट्स मॅक्झिमम रिझल्ट. 4 धावा. मॅच मध्ये ट्विस्ट. इक्वेशन बदलेल. रणसंख्या 17 हवी आहे. उर्वरित चेंडू शिल्लक असतील ते 9 आणि 9 मध्ये हव्यात त्या धावा 16. डीजे 10 चेंडू आणि 16 धावा. मॅच मध्ये ट्विस्ट. पुनरागमन करतय समाधान प्रक्षाले ऑन स्ट्राईक. ड्राईव्ह केला बॉल. बॉल गेला अगदी आपण पाहतोय सायराज पंडित याच्या मगरमिटीमधून विश्वामून चेंडू निसटून फंबल होऊन पुन्हा एकदा बॅकअप मिळेल. 2 धावा मिळतील. समाधान तारणहार ठरतोय. केतन 4च्या 4 धावा मागच्या चेंडूवर, 2 धावा या चेंडूवर. समीकरण थोडं सोपं झालंय. 9 चेंडू 14 धावा. धावा आणि चेंडू मधलं अंतर फक्त 5 धावांचं. 1 चौकार आला. मॅच मध्ये पुनरागमन करतील RCC CBD संघ आणि धाबे दणाणले जातील. अप्पर स्ट्रायकर CBD संघ नामांकित आहे. मोठमोठी स्टार कास्ट आहे. या मॅच मध्ये प्रत्येक खेळाडूने एक मी म्हणेन इम्पॅक्ट टाकलाय. आता शेवटच्या क्षणाला अगदीच मी म्हणेन विजयाच्या समीप जाण्यासाठी, प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जिंकण्यासाठी, चॅम्पियन बनण्यासाठी मी म्हणेन काहीशे चेंडू शिल्लक असताना धावाही हव्यात त्या तितक्याच. चेंडू आणि धावांमध्ये 5चं अंतर आहे. कोण जिंकेल कोण हरेल याचं काहीसं उत्तर काही क्षणामध्येच आपल्याला पाहायला मिळेल. मयूर पवार. नक्कीच मयूरवरती पुन्हा एकदा चांगला फटका. चांगलं शेतात पुन्हा एकदा मिसफील्ड बघायला मिळते आपल्याला. कुठेतरी क्षेत्ररक्षण अप्पर स्ट्रायकर संघ थोडासा दडपणामध्ये आपल्याला बघायला मिळतं. जिथे एकदा होती तिकडे 2 धावा दिल्या जातात आणि समीकरण थोडंसं कमी कमी होताना आपल्याला बघायला मिळतंय. धावांचा 8 चेंडू आणि 12 असं इक्वेशन आले. केतन 2 धावा 2 धावा 4 धावा 3 मध्ये 8 धावा अंकित केला समाधान प्रक्षालयानं. 8 चेंडू आणि 14 धावे. 14 12 हव्यात. बघत होतो तुमचं किती लक्ष आहे. मजा नाही ना अशी. कशी सवय झाली ना सीबीडीला धिंगाणा घालायची. CPL म्हटलं की मग धिंगाणा आणि त्या धिंगाण्यानंतर थोडंसं शांत शांत बरं वाटत नाही. म्हणूनच इथे उर्वरित इक्वेशन पुन्हा एकदा जोक सपाट सांगूया आपण प्रेक्षकांना. चेंडू शिल्लक असतील ते 8 आणि धावा हव्यात त्या 12. थोडी गती वाढवा मॅचची. चला आणि शिवम शुक्ला काय सांगतात बघा. चला लगेच पटापट. क्विक 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 क्विक. या परिस्थितीने मला हरवायचं शिकवलंय. हरवायचं नव्हे तर हरवायला ठरवलंय. परंतु मी हरणार नाहीये. समाधान प्रक्षाले काय सांगतोय. त्याच्या बॅटमधून आलेला तो चौकार या मॅच मध्ये पुनरागमन केलं. त्याच्यानंतर 2-2 4 धावा युटिलिटी ठरल्या. या मॅच मध्ये पुन्हा एकदा पकड मजबूत करत असताना बॅटिंग करणारी टीम RCC. ड्राईव्ह केला बॉल. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतील. अनिकेत आहेत आणि झेल इथं टिपला गेलाय आणि हो झेल टिपला गेलाय आणि सेलिब्रेशन करत असताना अग्रेशन आपल्याला पाहायला मिळतंय. हे अग्रेशन ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये दाखवलं तर फार बरं वाटेल आम्हाला. ऋषिकेश पानसरे कुठे आहेत. कारण हे अग्रेशन ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये बघायला भेटलं तर आम्ही टाळ्या सिट्ट्या वाजू पैसेही वाजू. कारण आम्हालाही हवाय CBD अप्पा स्ट्रायकरचा संघ कुठेतरी खरं तर वेगळ्या फॉर्मॅटमध्ये पुढच्या लेवलला जायला पाहिजे. अग्रेशन फार छान आहे अनिकेतचं आणि या मॅचमध्ये पुन्हा एकदा पुनरागमन करतोय.
मितेश पटेल गेलेत फलंदाजीसाठी. मॅच थोडी फसली का? मॅच मध्ये अप्पा स्ट्रायकर सीबीडी संघ पुन्हा एकदा पुनरागमन करतोय का? मी हार मानणार नाहीये असंच काहीसं सांगत असताना आपल्याला पाहायला मिळतोय तो मयूर पवार. 2 विकेट्स अगदी मोक्याच्या क्षणाला त्यानं मात्र स्वतःची एकाग्रता भंग होऊ दिली नाहीये. अँड दिस इज व्हेरी गुड स्पोर्ट्समनशिप स्पिरिट. आणि या स्पिरिटनं खेळ करत असताना बॉल ड्राईव्ह केलाय. डीपमध्ये आहेत फिल्डर अभय. अभयनं चेंडूवर झडप घातली, बॉल फेकून दिलाय ऋषी पानसरेकडे, परंतु फलंदाज असतील नॉट आउट असा इशारा आशुतोष घाडेकर पंचांच्या भूमिकेमध्ये आम्हाला अपडेट करतायत. धावा मिळतील 2. आता उर्वरित 6 चेंडू आणि 6 मध्ये किती धावा काढायचे ते जरूर आमचे गुणलेखक आम्हाला अपडेट करतील. रोनक तांडेल 6 चेंडू 10 धावा, 10 धावा 6 चेंडू. टीम मीटिंग होईल तत्पूर्वी या ऐकूया एक सुमधुर संगीत डीजे मास्टर्सच्या माध्यमातून. चला फिल्डिंग लावून घ्या. कठीण आहे परिस्थिती दोन्ही टीमसाठी. सामना अजूनही समसमान आहे दोन्ही टीमसाठी. मॅच अजूनही बॅलन्स आहे दोन्ही टीमसाठी. 6 चेंडू आणि धावा हव्यात त्या 10. 6 चेंडू 10 धावा. इथे मात्र मॅच मध्ये पुनरागमन करतील. सुजितच्या बॅटमध्ये एखादा मोठा फटका आला तर जल्लोष करतील आरसीसी सीबीडी संघ. विकेट जर का आली तर मात्र अप्पा स्ट्रायकर सीबीडी संघ सिट्ट्या टाल्याही वाजवतील. कोण करेल वार, कोण करेल पलटवार. मॅच हाय व्होल्टेज होत असताना छाटले जरी पंख परिस्थितीने माझ्या पुन्हा उडण्याचे धाडस बाळगतोय मी. वाट आहे फक्त एका संधीची, संधीचं सोनं करण. आणि हे मी जाणतो आहे परंतु त्या संधीचं सोनं करण्यासाठी दोन्ही खेळाडू तत्पर आहेत. एका बाजूला गोलंदाजी मार्कवर बॉलिंग ट्रॅकवर शेवटचे 6 चेंडू 10 धावांची गरज असताना अभय आणि समोर सुजित ज्याचा बांधा धाकट आहे, स्ट्रॉंग आहे, पॉवरफुल हिटर आहे. त्याच्या बॅटमधनं हा पहिला फटका आलाय. 2 धावा मिळाल्या आणि +4 मिळाल्या. ओ हो हो हो, एक्साइटमेंट एक्साइटमेंट एक्साइटमेंट. हे नकोय, हेच नकोय, हेच आम्ही काहीच सांगत होतो. म्हणूनच एकाग्रता कॉन्सन्ट्रेशनला फार 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 महत्व आहे. 2+4 या धावा मिळाल्या किती तर तब्बल 6. किती 6 मिळाल्या, 6 छक्का. क्या बात आहे. शिवम शुक्ला आणि आशुतोष घाडेकर यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. 5 चेंडू आणि 4 धावा. मॅच होती कुठे, मॅच आली कुठे. ड्राईव्ह केलं बॉल, बॉल अंगाचा वेध घेतोय. पंचांकडे अपील झाली. एकदा मिळणार, स्ट्रायकर एंडवर येणार. नवीन फलंदाज मितेश. थकला जरी संपूर्ण अंश देहाचा रस्ता सोडून जाणे हा उपाय नाही. वाटेत यशाचे काटे जरी असले मजला लढल्याशिवाय पर्याय नाही. लढावा लागेल, झुंजावा लागेल, संघर्ष करावा लागेल. आणि संघर्ष करण्याची तयारी दोन्ही खेळाडूंकडे आहे. स्ट्रायकर एंडवर आले ते मितेश. जे घडून गेले त्याच्यावर विचार करत बसलो की जे पुढे करायचंय तिथे आपण कुठेतरी कमी पडतो. क्रॉस द लाईन. एक धाव तर मिळणार. घर फिरलं की घराचे वासेही फिरतात असंच काहीसं दृश्य. लेग बायचा इशारा पंच शिवम शुक्ला यांचा. आता 1 धावनं पुढे जाईल धावसंख्या आणि जिंकण्यासाठी आता धावा हव्यात त्या फक्त 2 धावांची गरज. केतन काय म्हणशील त्या ओव्हरनं मॅच मात्र फसवली. एक्साइटमेंटनं या मॅच पासून दूर घेऊन दिलाय ते अप्पा स्ट्रायकर सीबीडी टीमला. आता 3 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. आपण जर विचार केला तर ऋषभ नक्कीच एक यंग खेळाडू आहे, त्यामुळं गरम रक्त इकडे आपल्याला बघायला मिळालं. आणि त्याच्या माध्यमातून का थोडीशी चूक त्याच्याकडनं झाली. एक्साइटमेंटमध्ये त्याने थ्रो केला आणि तो बाउंड्री लाईनमध्ये गेला. चेंडू 4 धावांसाठी 6 धावा मिळाल्या आणि समीकरण येऊन पोहोचले आता 3 चेंडू आणि 2 धावा. ये रहा गेंदबाज और ये रहा
विजयी षटकार. अनबिलिव्हेबल, अद्भुत, अविश्वसनीय. काय सिलेब्रेशन आहे, ट्रिपल ए स्टाईलनं सिलेब्रेशन केलंय बघा. टी शर्ट काढून गांगुली स्टाईलनं ही चुरस आणि ही खरं तर मॅच मध्ये जबरदस्त. इथे मात्र मी म्हणेन एकमेकांसमोर कुरघोडा करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. बंधू बंधू, खरं तर हा क्रिकेटचा संघर्ष आपल्याला पाहायला मिळाला आहे. आणि सुजितला मात्र नक्कीच 1000 रुपये कॅश प्राइज या षटकारासाठी पिंटू अण्णा, सुनीलजी रसन भैरे यांच्या वतीनं आम्ही डिक्लेअर करतोय.